नमस्कार. माझं नाव विश्वास कांबळे, रत्नागिरी, मुंबई, पत्रकार, सार्वजनिक राष्ट्र. माझ्या कवितेचं नाव आहे अक्षरांची फुले झाली. वाटलं पहावं एकदा कवी होऊन, वाटलं पहावं एकदा कवी होऊन, इकडून तिकडून शब्द जमावून आलो अक्षरांची टोपली घेऊन. चमक धमक काय नव्हती त्यात, चिटकवली जमक लावून आणि अक्षरांची फुले झाली. म्हटलं जमलं की बुवा, आणखीन काय हवं कविता करायला. कावळा, चिमणी, ऊन, वारा, पाऊस आणि निसर्ग सारा. कवीच्या झोळीतला हास्तर तो ठेवा. बघता बघता भली मोठी कविता केली आणि अक्षरांची फुले झाली. म्हणतात कवीच्या लेखीला असते धार, म्हणतात कवीच्या लेखीला असते धार. त्याची दृष्टी असते क्षितिजा पार. समाजाचा असतो तो आरसा, संस्कृतीचा जपत तो वारसा. नेहमीच मला कुतूहल या सभ्य लोकांचे, काय वेगळे विश्व असते हो यांचे. आणि मी आपली मोडकी तोडकी सुरुवात केली आणि अक्षरांची फुले झाली. फुले ही अक्षरं माझ्याशी खेळू लागली, मनातलं बोलू लागली. सोबतीला शब्द मित्रांना घेऊन माझ्याशी भांडूही लागली. काही दुडक्या पावलाने येत, काही हसत, काही लाजत येत, तर काही रडत येत. काही माझ्याशी वाद घालत, काही चिडत, काही चिडवत. त्यांच्याशी हाताबोटाने खेळता खेळता मला मात्र गंमत आली आणि अक्षरांची फुले झाली आणि अक्षरांची फुले झाली. धन्यवाद सर. या ठिकाणी सरांचे सत्कार आदरणीय सचिन आयरे सर करतील. यानंतर आदरणीय द्वारकाबाई पाटील आपली कविता या ठिकाणी सादर करत आहे. त्यानंतर सोनाली चव्हाण मॅडम,